पण बीडमध्ये काय चाललंय आणि हे म्हणतात ते खरं की बीडची बदनामी होते लोक साहजिक आहे. मलाही वाईट वाटलं. अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे. काय झालंय या 5 लोक क्रांतिकारी बरोबर आहे तुमचं अगदी अंबेजोगाई या देशामधले सगळे सुशिक्षित लोक आवर्जून येतात. बीडचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे आणि ह्या बीडचा बदनामी करायचं पाप या 5, 10, 25 लोकांनी केलेलं आहे. तुम्ही सगळे सुसंस्कृत आणि चांगलेच आहात. तुम्ही सुसंस्कृत आहात म्हणून ते तुम्हाला दम देतात. आता ही लढाई मी तर म्हणीन तुम्ही महिलांनी हातात घेतली पाहिजे. घ्या एक लाटणं आणि आला ना असला कोणी आंधळे तर घ्या लाटणं आणि ठोकून काढा असा मी आग्रह करते. काय लावलंय आमचं आमच्या घरातले कर्ते पुरुषांवर तुम्ही असे हल्ले करणार ये नाही चले. महाराष्ट्रात आम्ही हे सहन करणार नाही. आणि माझी पुन्हा खूप विनम्र विनंती आहे तुम्हाला की तुम्ही अन्नत्याग प्लीज करू नका. तुम्ही गाव फार दुःखातून गेलो. तुमचं कुटुंब दुःखातून गेलं. वेळ पडली तर आम्ही सगळे अन्नत्याग करू पण तुम्ही करू नका अशी माझी विनंती. त्याच्यामुळे मी मनापासून जे झालं त्याच्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करते. माझ्याकडे शब्द नाही आहेत खरं तर काय बोलणार तुमच्या कुटुंबाशी. आणि जे काही झालं हे अतिशय दुर्दैवी झालं. पण आम्ही जोपर्यंत तुमच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही. फाशी ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपली जबाबदारी पण संपणार नाही कारण खाली लेकरांची जबाबदारी आज आपल्याला. पण तुम्ही एक आदर्श म्हणून उभे राहा. तुमच्या बरोबर आम्ही उभे आहोत. आणि बीडमध्ये आज नंतर कुणावरही हल्ला झाला तर बाप्पाला नाही तर मला फोन करा. माझा फोन 24 तास चालू असतो. आम्हाला फोन करा आपण काय करायचं ते करू. आणि मी आज मुख्यमंत्र्यांना वेळ ऑलरेडी मागितलेली. मी येणार होते म्हणून मी कालच रिक्वेस्ट टाकली. आज उद्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली तर आज जी काही चर्चा झाली मी त्यांच्या कानावर घाली. बाप्पाही माझ्यावर आज मुंबईला येणार आहेत. आम्ही वाट बघू आज आम्हाला आज उद्यामध्ये जर वेळ दिली. पण न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि आणखीन एक मी सांगते आणि पत्रकारांनी सांगते आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही. म्हणूनच मी इतके दिवस शांत बसले होते. जेव्हा स्टेटमेंट करायचं मी नेहमी म्हणायचे जे काय व्हावं ते पारदर्शक पद्धतीने व्हावं आणि आपल्याला कुणावर व्यक्तीवर आरोप प्रत्यारोप करत बसायचं नाही. आपल्याला या कुटुंबाला न्याय मिळाला. मी विचार करते ही लेख विचार करा. ही लेख वडिलांसाठी वण राज्यात मोर्चे करत फिरते भाषण करते. मी सांगते तुम्हाला सरकार जे बसलंय ना या लेखीच्या अश्रूंवर उभं आहे. त्यांचं आहे सरकार या लेखींच्या अश्रूवर आहे. मला आश्चर्य वाटतं की या सरकारला झोप कशी येते. या सरकारला काम करताना भाषण करताना साजरं करताना या लेकरांचे अश्रू नाही दिसत. झोप कशी येते हो मला सांगा. या प्रश्नाचं उत्तर द्या. मलाच काल इथे येताना अस्वस्थ वाटत होतं की मी कसं यांना माझा चेहरा दाखवू. काय या लेकीला मी सांगू. अहो मी पण गेले खूप गोष्टींमध्ये. पण माझे वडील माझ्यावर आहे. तिचे वडील परत येणार नाहीये. तो लढायला लेकी लढू शकतात. आम्ही सगळ्या लढलो. तुम्ही पण लढला. आमचे भाऊ पण खूप लढले. पण हिला कुठल्या तोंडाने उत्तर देऊ. हिचे तर बाबा परत येणार नाही. आणि मुलगी अभ्यास करते भाषण करते आणि ते असंवेदनशील सरकार फार एका शब्दाने बोलत न्याय देऊ म्हणतं. काय न्याय त्या कुटुंबाला दिला. आणि माझा प्रश्न आहे पुन्हा माननीय मुख्यमंत्र्यांना की तो 7वा माणूस आहे कुठे. त्या तानाजी सावंताचं पोरग विमान वापस बोललं. माझा काही नाही ते तुमचा वैयक्तिक. ते तानाजी सावंतजी जे काय त्यांचं झालं तो तुम्हाला मुलगा सापडतो विमान परत येऊन. पण आमच्या भावाचा खुनी हा तुम्हाला सापडत. इतके निर्दयी आहात तुम्ही. काय गरीब आहे शोषित आहे वंचित आहे पीडित आहे म्हणून त्याला आवाज नाही या देशामध्ये. हे सब नाही चले. आम्ही पूर्ण ताकदीने या कुटुंबाच्या मागे उभं राहू आणि जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही आणि ह्या दोन्ही मुलांची जबाबदारी जी आदरणीय पवार साहेबांनी घेतलेली आहे ती अर्थातच आम्ही ह्यांचं कुटुंब म्हणून या मुलांच्या सगळ्या दुःखत आहेत पण ते सुख याच्यात आम्ही आयुष्यभर राहू हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देते. आणि आज गावकरी आपण मोठ्या संख्येने आला आणि तो विश्वास माझ्यावर दाखवला. मी नेहमी सगळ्यांना सांगतो की एखाद्याने जेव्हा आपल्यावर विश्वास टाकता ना त्याचं एक मोठं दडपण असतं आणि एक मोठी जबाबदारी असते.
आणि तुमची बहीण म्हणून ही आज जबाबदारी घेणार आहे. आणि मी शब्द तुम्हाला देते की बाप्पा आणि मी आयुष्यभर आणि संदीप भैया आम्ही सगळे तुमच्याबरोबर पूर्ण राहू.